सातपूर ब्रेन ट्रेन एज्युकेशन संचलित अवॉर्ड क्लासेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि मेहनतीला दाद देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालकांसाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमाला ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र निकुंभ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर आव्हाड होते. व्यासपीठावर आव्हाड क्लासेसच्या संचालिका शीतल आव्हाड आणि ऋतुजा खोणे यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना प्रमुख अतिथी नरेंद्र निकुंभ म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास या गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे. अशा मॅरेथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेसोबतच मानसिक तयारीही मजबूत करतात. ब्रेन ट्रेन एज्युकेशन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. अध्यक्षीय भाषणात सुधाकर आव्हाड म्हणाले की आव्हाड क्लासेसचा उद्देश केवळ परीक्षेतील यश नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त आणि जिद्द निर्माण करणे हा आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे फलित आहे. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शीतल आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच पालकांच्या विश्वासाबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा खोणे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. या प्रसंगी विविध गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले ती असं पटकन कोणाशी बोलत नव्हती, स्कूलला पण जायची तर टीचरशी पण तिला जर काही कंप्लेंट असेल, कोणी काही नाव घेतलं तरी पण ती बोलत नव्हती. पण यांची मला ओळख झाली. नंतर मी विचार केला की क्लास लावून बघू. त्या बोलले की लावा, तुम्हाला ॲक्च्युली आम्ही कॉलनीतले आणि हा खूप लांब आहे, ह्या साईडला येणं म्हणजे मधून जायला लागतं. पण मी विचार केला काय तिचं भविष्यासाठी निर्णय घेणं योग्य आहे का, कुठेही असू द्या पण आपण जायला पाहिजे. मग मी विचार केला की आपण लावून बघू नेमकं काय तिच्यामध्ये बदल होतो. असं ती मॅथला खूप म्हणजे वीक होती, तिला अजिबात तिच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे ती घाबरायची का मला रागवतात वगैरे नाही का. असं घरामध्ये आता जॉईंट फॅमिली असल्यावर तर कसं होतं, कम्पॅरिझन होतं, मग तू शांत बस, तू नको हे करू, असं प्रत्येकजण बोलून दिलं. तो कॉन्फिडन्स होता तो निघून गेला होता. पण ते शीतल मॅडम आहे ना, ते खूप छान म्हणजे त्यांनी मला हे केलं का तुमची मुलगी तुम्ही म्हणतात का हुशार जास्त नाही आहे, पण तुम्ही तिला हुशार करा. पण तुम्हाला असं वाटतं का ती हुशार नाही आहे, तुम्ही असं बोलूच नका की ती हुशार नाही आहे म्हणून, ती हुशार आहे हा शब्द तुमच्या हमेशा तोंडात असू द्या की ती हुशार आहे. आणि हे त्यांनी मला सांगितलं आणि ते बोलले का ती खूप हुशार आहे, ती सगळ्यात हुशार आहे. असं मी जेव्हा बोलत गेली ना, आणि तिला एक्झामला पहिले कमी मार्क्स पडायचे, तिचे पप्पा बोलायचे मॅथला किती कमी मार्क्स पडले. पप्पा कसे असतात, नुसते रागवतात, त्यांना फक्त मार्क्स पाहिजे असतात. पण मुलं कशी काय करतात, काय मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष द्यायला त्यांना टाइम पण नसतो. फक्त पेपरचा जो रिझल्ट येणार आहे ते विचारणार कारण तुझा रिझल्ट काय म्हणून. तर अभ्यास घेतात का नाही घेत, खरं तर घेतलं पाहिजे. त्यांचं सपोर्ट पाहिजे मुलांना, आईपेक्षा जास्त मुलांना पण त्यांचं सपोर्ट पाहिजे. पण ह्या जे शीतल मॅडम आहेत ना, त्यांनी खूप सपोर्ट केला तिला. मी पहिले पण क्लास लावला, रेग्युलर क्लास पण लावला, त्यात पण तिला खूप छान पडले. जो मेन कॉन्फिडन्स तिचा गेला होता ना, तो मेन कॉन्फिडन्स तिचा खूप वापस आला. आणि आज रिझल्टचाच दिवस होता तिचा आणि आज खूप छान मार्क्स तिने पाडले आणि प्लस मॅथला पण खूप सुंदर मार्क पडले. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. कार्यक्रमास विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.